Hello friends, I am Eknath Wage sir and welcome in my channel English for us. In this video, we are going to see grammar atom, that is interchange of degrees of comparison. Okay, in a previous video we have seen how to interchange the degrees of sentences from positive degree to comparative and comparative to positive. आधीच्या याच्यामध्ये पाहिलं आपण. या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू चेंज द डिग्री ऑफ सेंटेन्सेस, सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ सेंटेन्सेस इंटू कॉम्पॅरेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. की सुपरलेटिव्ह वाक्याचं कॉम्पॅरेटिव्ह वाक्यामध्ये कसं बदल करायचं किंवा सुपरलेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं बदल करायचं याबद्दलची माहिती आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे. मग आता आपण पाहिलं की पॉझिटिव्हचं कसं ओळखायचं, कॉम्पॅरेटिव्हचं वाक्य कसं ओळखायचं आहे की नाही. आता सुपरलेटिव्हचे वाक्य आपण कसे ओळखू, आपण एखादे उदाहरण पाहू आहे की नाही. हिमालया इज द tallest mountain in India. इंडियन आली बाबा पहा. आधी पाहिलं आपण की पॉझिटिव्ह कसं ओळखायचं, ॲज किंवा सो ॲज मध्ये ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह डिग्रीमधला आहे. नंतर कॉम्पॅरेटिव्ह फॉर्म आणि ध्यान लागलं असेल तर कॉम्पॅरेटिव्ह फॉर्ममधला आहे. आता सुपरलेटिव्ह कसा पहा, हिमालया इज द टालेस्ट माउंटेन, ॲडजेक्टिव्ह वा टालेस्ट EST लागला आहे की नाही, EST लागलेला आहे म्हणजे हा अर्थातच सुपरलेटिव्ह डिग्रीमधला वाक्य आहे. काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. आता प्रॉब्लेम असा आहे की समजा एखाद्याला ॲडजेक्टिव्ह माहीतच नाही आहे की नाही, एखाद्याला ॲडजेक्टिव्ह माहीतच नाही, मग काय करायचं आहे की नाही. मग पहा लक्षात घ्या, आर्टिकल द हा नेहमी हा सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी वापरला जातो. द आहे त्या वाक्यामध्ये, द आहे म्हणजे द नंतर येणारा हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि तो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्येच आहे, लक्षात घ्या. म्हणजे वाक्य हा सुपरलेटिव्ह आहे हे ओळखण्याची पहिली पायरी म्हणजे एक तर ॲडजेक्टिव्ह ओळखा तुम्ही. अतिशय सोपं, ॲडजेक्टिव्ह ओळखला नो प्रॉब्लेम की सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे सुपरलेटिव्ह आहे. ते जर नसेल ओळखता येईल तर ॲडजेक्टिव्हच्या जर द लागला असेल आर्टिकल तर समजायचं का हा सुपरलेटिव्ह डिग्रीमधलाच ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच वाक्यसुद्धा हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. एवढी सोपी पद्धत आहे ओळखण्याची. हे 1 मार्काला मी पुन्हा 10वी करता अतिशय महत्त्वाचं आहे. 1 मार्काला विचारतात, 9वीला विचारतात, 10वीला विचारतात. तेवढं हे लक्षात घ्या. ॲडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह असेल तर सुपरलेटिव्हचा वाक्य आहे किंवा नाही ओळखता आला तर ॲडजेक्टिव्हच्या आधी द लागलेला असेल, द आहे म्हणजे हा नक्की सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे वाक्य हा सुपरलेटिव्ह आहे असं ओळखायचं. आता सुपरलेटिव्हचा वाक्याचं आपण इंटरचेंज करताना 2 प्रकारे करतो. जसं आपण पाहिलं की पॉझिटिव्ह असेल तर कॉम्पॅरेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, कारण तर 2 नाउन्स असायची, इथं एकच असतो. हिमालया इज द टालेस्ट माउंटेन, हिमालया सर्वात उंच पर्वत आहे आपल्या भारतामधला, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तम सर्वोत्तम, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. म्हणजे सुपरलेटिव्ह होता, सुपरलेटिव्ह ते उसके जैसा कोई नाही. सो हिमालया इज द टालेस्ट माउंटेन, सर्वात उंच असा पर्वत आहे असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पाहिलं या वाक्याचं सुपरलेटिव्ह वाक्याचं आता कॉम्पॅरेटिव्ह कसं करायचं, मी सी घेतो. सी म्हणजे कॉम्पॅरेटिव्ह कसं करायचं पहा, अतिशय सोपा. तर सुपरलेटिव्ह वाक्याचा कॉम्पॅरेटिव्ह करताना हा जो कर्ता आणि क्रियापद आहे ना, जैसे दिल्या, काही बदल नाही करायचं. पहा काही बदल आहे. हिमालया इज, आता सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह द पासून पकडायचं ना, जोपर्यंत सुपरलेटिव्ह आहे तोपर्यंत द आहे. आता सुपरलेटिव्ह निघून जाईल ना, द आपोआपच नाहीसा, जसं आपण ध्यान नाहीसा करत होतो, ॲजच नाहीसा करत असं. आता पहा हिमालया इज द टालेस्टचा कॉम्पॅरेटिव्ह टालर, टाल पॉझिटिव्ह, टालर कॉम्पॅरेटिव्ह, टालेस्ट सुपरलेटिव्ह. हिमालया इज कॉम्पॅरेटिव्ह आहे टालर आणि यानंतर 3 शब्द वापरायचे, द्यान एनी अदर, द्यान एनी अदर. आणि आता उरलेला वाक्य जो असेल तो माउंटेन. पहा सुपरलेटिव्हचं कॉम्पॅरेटिव्ह करताना कर्ता आणि क्रियापद सब्जेक्ट अँड वर्ब जैसे ते लिहिलं. सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी कॉम्पॅरेटिव्ह फॉर्म लिहिला आणि 3 शब्द लिहा, द्यान एनी अदर अशी कन्स्ट्रक्शन करा. आता ॲडजेक्टिव्ह नंतर जो उरलेला भाग जेवढा नाही, जेवढा असेल तेवढा आहे पूर्ण लिहून घ्यायचं आहे. एवढंच आहे माउंटेन तर माउंटेन. दुसरा वाक्य पहा, सॉरी
हा झाला कॉम्पेरेटिव्ह. आता समजा हा वाक्य हिमालय इज द टॉलेस्ट माउंटेन, याचा पॉझिटिव्ह करा. असं एक्झाममध्ये विचारतात की चेंज द सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म, पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह कसं पाहता, हा सुपरलेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह करताना काय करायचं, वाक्याची सुरुवात नो अदर या शब्दाने करा. पहा लक्षात घेतलं, पॉझिटिव्ह करताना पूर्ण त्याची कन्स्ट्रक्शन चेंज होते आहे. तर सुपरलेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह करताना नो अदरने सुरुवात करा. ठीक आहे. मग जो ॲडजेक्टिव्ह नंतर ॲडजेक्टिव्ह टॉलेस्ट आहे, ॲडजेक्टिव्ह नंतर जेवढा भाग असेल 2 शब्द 3 शब्द 4 शब्द 5 शब्द 1 शब्द जो असेल तो पूर्ण भाग इथं लिहा, नो अदरने सुरुवात करा. ॲडजेक्टिव्ह नंतरचा भाग लिहा म्हणजे माउंटेन, पहा नो अदर माउंटेन. नंतर व्हर वापरा, व्हर इकडे असतो सुरुवातीला, करतेनंतर क्रियापद असतो ना, तो व्हर नंतर वापरा, पहा नो अदरने सुरुवात करा. ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग लिहून घ्या, नंतर जो व्हर्ब असेल तो वापरा इज. आणि आता पॉझिटिव्ह फॉर्ममधला ॲडजेक्टिव्ह टालेसचा पॉझिटिव्ह आहे टाल आहे की नाही, टाल. आणि माहीत आहे पॉझिटिव्ह फॉर्म हा नेहमी ॲज एज किंवा सो ॲज यांच्याच मध्ये लिहावा लागतो. निवड टाल नाही लिहून ठेवायचं, ॲज टाल ॲज किंवा सो टाल ॲज असं लिहायचं. पहा पुन्हा एकदा पहा, सुपरलेटिव्ह वाक्याचा पॉझिटिव्ह करताना वाक्याची सुरुवात नो अदरने करा. ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग लिहून घ्या, त्यानंतर जो व्हर्ब आहे तो घ्या. आता हा जो ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा पॉझिटिव्ह फॉर्म सो टाल ॲज किंवा ॲज टाल ॲज असं लिहितात असतं. आणि हा जो सब्जेक्ट आहे सगळ्यात शेवटी आहे तो हिमालया. पाठ वाक्य कसा, नो अदर माउंटेन इज सो टाल ॲज हिमालया, आहे की नाही. तर दुसरा वाक्य म्हणजे यापेक्षा अजून सोपं वाक्य घेऊ. शंतनू इज द टफेस्ट बॉय इन अवर क्लास, ठीक आहे. शंतनू इज द टफेस्ट बॉय इन अवर क्लास, की शंतनू हा आमच्या वर्गात सगळ्यात टफ मुलगा आहे, सगळ्यात कणखर मुलगा आहे, मजबूत आहे, स्ट्रॉंगेस्ट आहे, या अर्थाने आपण वापरलेलं आहे वाक्य. आता पहा कोणत्या डिग्रीमधलं वाक्य पहा बरोबर, द टफेस्ट, टफ टफर टफेस्ट सुपरलेटिव्ह द लागलेला आहे म्हणजे हा सुपरलेटिव्ह डिग्रीमधला सेंटेन्स आहे. तर या वाक्यात आधी आपण कॉम्पेरेटिव्ह करू. कॉम्पेरेटिव्ह अतिशय सोपा आहे, सब्जेक्ट आणि व्हर्ब जसे ते वापरा, काहीच बदल नाही. शंतनू इज, शंतनू इज द टफेस्टचा कॉम्पेरेटिव्ह, टफ टफर टफेस्ट, मग टफर शंतनू इज टफर. आणि मग 3 शब्द द्यान एनी अदर अशी कन्स्ट्रक्शन करायची. बा शंतनू इज टफर द्यान एनी अदर बॉय इन अवर क्लास. काहीच कठीण नाही यामध्ये. सब्जेक्ट वर्ब जैसे ते, सुपरलेटिव्हचा कॉम्पेरेटिव्ह फॉर्म, त्यानंतर 3 शब्दाची कन्स्ट्रक्शन करायची, द्यान एनी अदर अशी कन्स्ट्रक्शन करा. आणि मग रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज, नो चेंज इन रिमेनिंग सेंटेन्स. उरलेल्या वाक्यामध्ये बिलकुल बदल नाही करायचा, जेवढा आहे तेवढा आहे जैसे ते लिहून ठेवायचं. हा झाला कॉम्पेरेटिव्ह. समजा पॉझिटिव्ह करा म्हटलं तर आता सांगितलं आहे सुपरलेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह करताना वाक्याची सुरुवात नो अदर या शब्दांनी करा, सांगितलं होतं. नो अदरने सुरुवात करा. ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग लिहा, ॲडजेक्टिव्ह टफेस्ट त्यानंतरचा पूर्ण भाग, ॲडजेक्टिव्ह नंतरचा उरलेला पूर्ण भाग लिहा म्हणजे नो अदरने सुरुवात, ॲडजेक्टिव्ह नंतरचा भाग बॉय इन अवर क्लास. अतिशय सोप्या गोष्टी. नो अदरने सुरुवात करा, ॲडजेक्टिव्ह नंतरचा भाग पूर्ण लिहून घ्या, मग जो व्हर्ब असेल तो लिहा इज. आता टफेस्टचा पॉझिटिव्ह टफ आणि कशामध्ये लिहायचं, ॲज टफ ॲज किंवा सो टफ ॲज. ठीक आहे, आपण ॲज ॲज टफ लिहूया, ॲज टफ ॲज. ओके, ॲज टफ ॲज. आता सब्जेक्ट शेवटी शंतनू आहे नाही, अतिशय इझी आहे. आता बघा तुमच्या पसंतीचा वाक्य तो. विराट कोहली, विराट इज द बेस्ट क्रिकेटर
इन अवर टीम असं वाक्य वापरू. विराट इज द बेस्ट क्रिकेटर इन अवर टीम. अतिशय इझी सेंटेन्स आहे. आमच्या टीम मधला विराट हा सर्वोत्तम क्रिकेटर आहे असं वाक्य आहे. सर्वोत्तम आहे ना, उत्तम. द बेस्ट आहे ना, गुड, बेटर, बेस्ट. बेस्ट हा सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्या आधी द लागलेला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आहे. ओके. सब्जेक्ट व्हर्ब आहे. पहा आता काय करायचं, याचा कॉम्पॅरेटिव्ह करा म्हटलं तर सब्जेक्ट घ्या विराट इज द बेस्ट कॉम्पॅरेटिव्ह बेटर आणि 3 शब्द कन्स्ट्रक्शन करा. सब्जेक्ट घ्या, व्हर्ब घ्या, ॲडजेक्टिव्ह घ्या, कॉम्पॅरेटिव्ह मधला 3 शब्द द्यान, एनी अदर. द्यान, एनी अदर आणि रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. पहा क्रिकेटर इन अवर टीम. अतिशय सोपं आहे की नाही. सब्जेक्ट व्हर्ब घेतला, नंतर सुपरलेटिव्हचा कॉम्पॅरेटिव्ह केला, म्हणजे 3 शब्दाची कन्स्ट्रक्शन द्या आणि अशी कन्स्ट्रक्शन केली अँड रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. काही बदल नाही केला आपण. आता पॉझिटिव्ह करताना सांगितलं होतं वाक्याची सुरुवातच नो अदरने करा, काही प्रॉब्लेम नाही तर आहे की नाही. पॉझिटिव्ह करायचं आहे, नो अदरने सुरुवात करा. ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग लिहून घ्यायचा जसे ते नो अदर क्रिकेटर इन अवर टीम. ना जैसे दिलेला नो अदरने सुरुवात, ॲडजेक्टिव्ह भाग जैसे ते. आता जो व्हर्ब आहे तो जैसे ते का इज, बरोबर आहे. आता काय करायचं, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह गुड, गुड बेटर बेस्ट. मग ॲज गुड ॲज आणि हा सब्जेक्ट शेवटी विराट. ओके. तर इन दिस वे यू कॅन चेंज द डिग्रीज ऑफ सेंटेन्सेस. ओके. दुसरा एक बघ. ओके. महाभारत is the most interesting epic in the world. असं करू आपण, इंटरेस्टिंग येण्यापेक्षा मोस्ट पॉप्युलर येऊ. लोकप्रिय आहेच नाही रामायण महाभारत. महाभारत इज द मोस्ट पॉप्युलर एपिक इन द वर्ल्ड. एपिक म्हणजे महाकाव्य. महाभारत हा जगामध्ये सर्वात पॉप्युलर लोकप्रिय असा महाकाव्य आहे. तर साधा सोपं वाक्य घेतलं आपण. सुपरलेटिव्हचं वाक्य आहे, ओळखणं सोपं आहे ना. द मोस्ट पॉप्युलर, मोस्ट आहे पॉप्युलर, मोर पॉप्युलर, मोस्ट पॉप्युलर. मोस्ट सुपरलेटिव्ह आहे ना, मोस्ट पॉप्युलर त्याचे द लागलेलं आहे. सुपरलेटिव्हचं वाक्य आहे. कॉम्पॅरेटिव्ह पहा, कॉम्पॅरेटिव्ह करताना तेच सांगितलं. काय करा कॉम्पॅरेटिव्ह करता, कर्ता आणि क्रियापद घ्या म्हणजे महाभारत इज, त्याला कर्ता आणि क्रियापद घेतला. मग ह्या जो सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हचा कॉम्पॅरेटिव्ह फॉर्म वापरा. द मोस्ट पॉप्युलरचा मोर पॉप्युलर आणि 3 शब्द द्यान, एनी अदर आहे का नाही. काय सब्जेक्ट व्हर्ब, सुपरलेटिव्हचं कॉम्पॅरेटिव्ह मोर पॉप्युलर, 3 शब्द द्यान, एनी अदर. आता रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. एपिक इन द वर्ल्ड, एपिक इन द वर्ल्ड आहे की नाही. तर अशा प्रकारे या सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा कॉम्पॅरेटिव्ह करताना हे चेंजेस आपल्याला करावे लागतात. आता प्रॉब्लेम असा आहे की सुपरलेटिव्ह वाक्याचे 2 प्रकार आहेत. आपण पहिला प्रकार पाहिला की सर्वोत्तम, त्यासारखा दुसरा कोणताही नाही. महाभारत द मोस्ट पॉप्युलर, सर्वात लोकप्रिय, त्याच्यापेक्षा लोकप्रिय दुसरा कोणताच नाही. विराट इज द बेस्ट क्रिकेटर, सर्वोत्तम क्रिकेटर आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणताच नाही. हिमालय इज द टॉलेस्ट माउंटेन, सर्वात उंच असा माउंटेन आहे, पर्वत आहे, त्याच्यापेक्षा उंच असा पर्वत भारतामध्ये दुसरा कोणताही नाही. अशा प्रकारचे वाक्य लिहिले आहे नाही. तो सुपरलेटिव्ह आहे परंतु सर्वोत्तम, उसके जैसा कोई नाही. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार पाहू सुपरलेटिव्हचा. पहा आता त्याला म्हणतात वन ऑफ द टाईप. वन ऑफ द टाईप. आता वन ऑफ द म्हणजे काय. वन ऑफ द म्हणजे अनेकांपैकी एक आहे की नाही. अनेकांपैकी एक म्हणजे उसके जैसे बहुत है, उसमें से एक, त्यासारखे पुष्कळ आहे की नाही. पहा आलिया
is one of the most hardworking actresses in बॉलिवूड. ओके, पहा आपल्याला बरोबर लक्षात द्या. वन ऑफ दचं वाक्य कसे असते. आधीचं आपण सर्वोत्तम, सर्वात बेस्ट है, उसके जैसा कोई नहीं वाला वाक्य पहला. आता पहा, उसके जैसे बहुत है, उसमें से एक कसा पहा, वन ऑफ द. आलिया इज वन ऑफ द मोस्ट हार्ड वर्किंग एक्ट्रेसेस. एक्ट्रेसेस अभिनेत्र्या, एक नाही, एक्ट्रेस आहे ना, मी एक्ट्रेसेस अनेक लिहिलेले आहेत की आलिया इज वन ऑफ द मोस्ट हार्ड वर्किंग एक्ट्रेसेस इन बॉलिवूड. की बॉलिवूडमध्ये आलिया ही अनेक मोस्ट हार्डवर्किंग ॲक्ट्रेसेस पैकी एक आहे. म्हणजे तिच्यासारख्या हार्डवर्क करणाऱ्या अनेक ॲक्ट्रेसेस आहेत, त्यापैकी ही एक आहे. हा त्याचा अर्थ मोठा तसा अर्थ होता. अनेक आहेत, त्याच्यासारखे पुष्कळ आहेत, त्यापैकी एक. सर्वोत्तम पुष्कळ आहेत, त्यापैकी एक. आता हा वाक्य कसं पाहता आहे की नाही. पहा, वन ऑफ द ही कन्स्ट्रक्शन लक्षात घ्यायची. त्यानंतर मग सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतो, म्हणजे सुपरलेटिव्हचं वाक्य आहे. फक्त फरक आहे, वन ऑफ द वापरल्यानंतर हा जो नाऊन आहे, हा जो नाऊन आहे हा नेहमी अनेक वचनामध्ये आहे ना. वन ऑफ द म्हणजे अनेकांपैकी एक, ह्या अनेक ॲक्ट्रेसेस आहे, हा नेहमी प्लुरलमध्येच असतो, हे लक्षात घ्या. आता कसं करायचं बा, ह्या सुपरलेटिव्ह वाक्याचं कॉम्पॅरेटिव्ह करताना पुन्हा ते सेम प्रोसेस, सब्जेक्ट आणि वर्ब तसंच घ्यायचं, आलिया इज. ठीक आहे. आता काय करायचं, इथं वन ऑफ द ही पूर्ण फ्रेज काढायची. पहिले आपण द काढत होतो ना, इथं वन ऑफ द ही पूर्ण फ्रेज नाही केला. आता मोस्ट हार्डवर्किंगचा कॉम्पॅरेटिव्ह मोर हार्डवर्किंग. ठीक आहे. सब्जेक्ट घेतलं, वर्ब घेतलं, हे काढून टाकलं आणि सुपरलेटिव्हचा कॉम्पॅरेटिव्ह मोर हार्डवर्किंग. आता तिथं आधीच्या वाक्यामध्ये आपण द्यान एनी अदर वापरत होतो, इथं वापरतो द्यान मेनी अदर आहे की नाही. असे पुष्कळ आहेत, मेनी अदर म्हणजे पुष्कळ आहे की नाही. आलिया इज मोर हार्डवर्किंग द्यान many other actresses in Bollywood. इजी आहे. पहा पुन्हा, आलिया इज मोर हार्ड वर्किंग दॅन, इथंपर्यंत बरोबर आहे. दॅन तिथं एनी अदर होतं, इथं मेनी अदर. कारण मेनी म्हणजे इथं पुष्कळ आहेत ना ॲक्ट्रेसेस, एकच नाही ना ती हार्ड वर्किंग करणारी, पुष्कळ आहेत तशा. म्हणून मेनी अदर ॲक्ट्रेसेस इन बॉलिवूड. फक्त एक लक्षात घ्या, वन ऑफ दचं असेल तर मेनी अदर घ्यायचं, नाहीतर एनी अदर घ्यायचं, हे थोडं लक्षात घ्यायचं. आता अशा वाक्याचं पॉझिटिव्ह करायला सांगितलं तर मात्र लक्षात घ्यायचं. आधीच्या वाक्यामध्ये आपण नो अदरने सुरुवात करत होतो, आणि वन ऑफ दचा वाक्य असेल तर सुरुवात करायची व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू या शब्दाने सुरुवात करा. व्हेरी फ्यू या शब्दाने सुरुवात केल्यानंतर पहा, ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग लिहिला. आधी सांगितलं की नाही, तिथं नो अदरने सुरुवात करत होतो, ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग लिहित होतो. इथं व्हेरी फ्यूने सुरुवात करा, आणि इथं ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग पाहिजे. द मोस्ट हार्डवर्किंग हा ॲडजेक्टिव्ह आहे, याच्यानंतरचा पूर्ण भाग म्हणजे ॲक्ट्रेसेस इन बॉलिवूड. व्हेरी फ्यू ॲक्ट्रेसेस इन बॉलिवूड. आता पहा लक्षात, पुन्हा घ्या, पुन्हा एक लक्षात घ्या, थोडंसं पहा, किचकट काम आहे थोडंसं. तर वन ऑफ दच्या वाक्याचं पॉझिटिव्ह करताना काय करायचं, व्हेरी फ्यूने सुरुवात करा. ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग जैसे ते लिहून घ्या, ते माहितीच आहे तुम्हाला. आता आपण काय म्हणतो, आधीच्या वाक्यामध्ये क्रियापद जो असेल तो घ्या, इथे नाही, कारण इथे अनेक वचन असतो, हे लक्षात घ्या. या वाक्यामध्ये हा जो नाऊन असतो ना, हा अनेक वचनी असतो. तो आता आपण सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे, मग अनेक वचन आहे, इथं एक वचनी क्रियापद आहे की नाही. इथे एक वचनी क्रियापद असतो, परंतु पॉझिटिव्ह करताना तो जो सब्जेक्ट आहे अनेक वचनी इथं घेतलेला आपण. तर इथं जेव्हा आपण करतो व्हेरी फ्यू ॲक्ट्रेसेस इन बॉलिवूड हे घेतल्यानंतर हा जो क्रियापद आहे अनेक वचन करता. इज असेल तर आर करा, वाज असेल तर वेअर करा, हे लक्षात घ्या. वाज असेल तर वेअर, इज असेल तर आर, या प्रकारे करायचं. पहा, व्हेरी फ्यू ॲक्ट्रेसेस इन बॉलिवूड आर. आर का घेतलं, कारण हा इथं अनेक वचनी नाऊन आलेला आहे, अनेक वचनी सब्जेक्ट आलेला आहे, म्हणून इथं आर घ्यावा लागतो. इथं एकच आहे म्हणून इज घेतलं. आता हा जो सब्जेक्ट आहे इथं आला आहे की नाही, म्हणून आर घेतलं. व्हेरी फ्यू ॲक्ट्रेसेस इन बॉलिवूड आर. आता ॲडजेक्टिव्ह ओरिजिनल फॉर्ममध्ये ॲज हार्ड वर्किंग ॲज आलिया. पहा, थोडंसं कन्फ्युजन वाढण्याची भीती असते,
की वन ऑफ दच्या वाक्यामध्ये कॉम्पॅरेटिव्ह करताना जैसे ते करता क्रियापद वन ऑफ द काढून टाका, कॉम्पॅरेटिव्ह फॉर्म लिहा, मोर हार्ड वर्किंग दॅन एनी अदर मेन येतात एवढंच आहे. उरलेलं वाक्य जैसे ते. आणि पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूने सुरुवात करा, ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग जैसे ते लिहून घ्या आणि क्रियापद अनेक वचने. साधी गोष्ट. हे लिहिल्यानंतर अनेक वचने क्रियापद घ्या. इज असेल तर आर, वाद असेल तर वेअर. बस झाल्यावर लक्षात ठेवा. आणि मग ॲज ॲज किंवा सो ॲजमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्ह लिहा आणि सब्जेक्ट शेवटी लिहा. दुसरा वाक्य बघा आपण. एक वाक्य पुन्हा आहे. Raksha was one of the worst singers in our group. Okay, Raksha was one of the worst singers in our group. The worst सर्वात वाईट आहे ना. बॅड, वर्स, वर्स्ट आहे की नाही, माहिती आहे तुम्हाला. तर सुपरलेटिव्ह डिग्री आहे का द वर्स्ट. सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे किंवा द लागलेला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं वाक्य आहे. एवढं समजलं तुम्हाला. वन ऑफ दचं वाक्य आहे बा, वन ऑफ दचं वाक्य आहे तेही समजलं तुम्हाला. आता अशा वाक्याचं कॉम्पॅरेटिव्ह करताना कॉम्पॅरेटिव्ह करत आहोत काय करायचं. करता जैसे ते रक्षा वाच, रक्षा वाच करता क्रियापद जैसे ते. वन ऑफ द काढून टाका. वर्सचं कॉम्पॅरेटिव्ह फॉर्म वापरा. वर्स, बॅड, वर्स, वर्स. ठीक आहे. रक्षा आवाज, वर्स आणि तीन शब्द वापरा. दॅन, मेनी अदर. दॅन, मेनी अदर. दॅन, मेनी अदर आहे की नाही. आता उरलेलं वाक्य जसं द्या. सिंगर्स, सिंगर्स इन अवर ग्रुप आहे की नाही. रक्षा आवाज, वर्स, दॅन, मेनी अदर सिंगर्स इन अवर ग्रुप. एवढं इथे आहे. आता याचा समजा पॉझिटिव्ह करतो म्हटलं तर काय झालं आता. रक्षा सॉरी या वाक्याचा पॉझिटिव्ह म्हणजे वन ऑफ दचा वाक्य आहे त्याचा पॉझिटिव्ह करायचा आहे. व्हेरी फ्यूने सुरुवात करा. व्हेरी फ्यू. ॲडजेक्टिव्ह नंतरचा पूर्ण भाग. ॲडजेक्टिव्ह आहे वर्स, त्यानंतरचा पूर्ण भाग म्हणजे सिंगर्स. व्हेरी फ्यू सिंगर्स इन अवर ग्रुप. मी काय म्हटलं होतं की एक वचनी क्रियापद असेल तर अनेक वचन करा. वाचन वेअर आहे की नाही. व्हेरी फ्यू सिंगर्स इन अवर ग्रुप वेअर. ॲज मध्ये लिहा किंवा सो मध्ये लिहा. सो बॅड ॲज रक्षा. तर हे थोडंसं लक्षात घ्यायचं की आधीचे वाक्य आणि वन ऑफ दच्या वाक्यामध्ये थोडासा बदल असतो. थोडंसं लक्षपूर्वक पहा. वाक्य ओळखा आधी. सुपरलेटिव्हचाच आहे परंतु काय प्रकार आहे तो की वन ऑफ दचा आहे की पहिला प्रकार आहे ते पाहायचं आणि त्यानुसार या वाक्यांची डिग्री चेंज करायची. पॉझिटिव्ह करताना काय, कॉम्पॅरेटिव्ह करताना कोण सांगितलेलं आहे. व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. सो फ्रेंड्स, so if you have not subscribed, please subscribe my channel and keep watching. Bye.